नव्या दिवसाची नवी बातमी। पुण्यात पुन्हा एकदा लैंगिक अत्याचाराची धक्कादायक घटना समोर आली आहे। शाळेत सोडण्याच्या बहाण्याने 13 वर्षीय मुलीवर तिच्याच आईच्या परिचयातील 29 वर्षीय तरुणाने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी वारजे पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला तत्काळ अटक केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार पीडित मुलीची आई 32 वर्षीय विधवा असून आरोपी ज्ञानेश्वर रायरीकर वय वर्ष 29 हा तिचा अनेक वर्षांपासूनचा मित्र आहे। दोघांमध्ये चांगली ओळख आणि विश्वासाचे संबंध होते। याच विश्वासाच्या आधारे आईने मुलीला त्याच्यासोबत जाण्याची परवानगी दिली होती। घटनेच्या दिवशी मुलीला शाळेत सोडण्याच्या कारणाने ज्ञानेश्वरला बोलावण्यात आले। मी शाळेत सोडतो असे सांगून त्याने मुलीला दुचाकीवरून डीपी रोडकडे नेले। मात्र शाळेत न नेता भर रस्त्यात गाडी थांबवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे। या घटनेनंतर घाबरलेल्या मुलीने आईला सर्व प्रकार सांगितला। त्यानंतर आईने वारजे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली। तक्रार मिळताच पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी ज्ञानेश्वर रायरीकर याला अटक केली आहे। या प्रकरणी संबंधित कलमानुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। अल्पवयीन मुलीवर परिचित व्यक्तीकडून झालेल्या या अत्याचारामुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे। विश्वासाला तडा देत केलेल्या या कृत्यामुळे नागरिकांकडून कठोर शिक्षेची मागणी होत आहे। पोलिसांकडून पीडितेला आवश्यक वैद्यकीय आणि मदत देण्यात येत असून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे। पुण्यातील या संपूर्ण घटनेचा पोलीस तपास करीत आहेत। त्यासोबत या घटनेमुळे अनेकांनी संताप व्यक्त केलाय। अशातच आता पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।